विरोधकांनी जे काही आवाई उठवली होती की शेतकऱ्याकडे सरकारचं लक्ष नाही, तर त्यांना ही बसलेली चपराक आहे. म्हणून तुम्ही पाहिलं की अर्थसंकल्प सादर होताना कोणताही गोंधळ नाही, गडबड नाही, कोणत्याही विरोधात घोषणा नाही. महाराष्ट्राचा एक विक्रम दादांच्या झाला असता, पण 11 अर्थसंकल्प मांडत असताना 12वा मांडायच्या अगोदरच अचानकपणे दादा गेले. हे बघा, शेतकऱ्यांची जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती कर्ज माफीमध्ये 2 लाखापर्यंतची, आणि प्रोत्साहनपर अनुदान त्यांनी 50,000पर्यंत या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी हा जो अर्थसंकल्प होता तो 4 सूत्री चौकार या अर्थसंकल्पात आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मांडला. वाईट या गोष्टीचं नक्कीच वाटतं की हा अर्थसंकल्प आदरणीय दादा असते तर हा 12वा अर्थसंकल्प दादांनी मांडला असता. आणि अर्थसंकल्प मांडण्याचा महाराष्ट्राचा एक विक्रम दादांच्या झाला असता, पण 11 अर्थसंकल्प मांडत असताना 12वा मांडायच्या अगोदरच अचानकपणे दादा गेले. आणि शेवटी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सुद्धा स्वर्गीय दादांना समर्पित केला. आणि दादांच्या ज्या घोषणा, दादांचे जे महाराष्ट्राच्या विकासाच्यासाठी आवश्यक प्रयत्न होते आजपर्यंत इतके वर्ष, हे सगळ्या गोष्टी या अर्थसंकल्पात घेतली. त्यात कर्जमाफी शेतकऱ्यांची जी आम्ही निवडणुकीमध्ये घोषणा केली होती, ही कर्जमाफीची घोषणा शेतकऱ्यांची केली. वीज बिल माफीची जी काही योजना होती ती सुद्धा या ठिकाणी कायम पुढे ठेवली. लाडक्या बहिणीचे जे काही विषय होता तो म्हणत होते विरोधक की निवडणुकीपुरतं, निवडणूक झाल्यानंतर बंद होईल, पण अशी परिस्थिती योजना पण चालू आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर शेतमजुरापासून ते शेतकऱ्यांपर्यंत, कामगारापासून ते उद्योगापर्यंत, ह्या सर्व चौफेर महाराष्ट्रातल्या सर्व समावेशक घटकांना हा अर्थसंकल्प समर्पित केलेला आहे. आज अर्थसंकल्पीय बजेट सादर झाला आणि मुख्यमंत्र्यांनी हा बजेट सादर केला, काय प्रतिक्रिया? हे बघा, शेतकऱ्यांची जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती कर्ज माफीमध्ये 2 लाखापर्यंतची, आणि प्रोत्साहनपर अनुदान त्यांनी 50,000पर्यंत या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. त्याचबरोबर मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये नारपार हा विषय बऱ्याच दिवसापासून अडकून पडलेला होता, ज्याच्यामध्ये गिरण्याचं पाणी हे वळवावं, आणि त्याच्याकरता 7,000 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 55 TMC पाणी हे मराठवाड्यामध्ये, गोदावरीमधून मराठवाड्यामध्ये जावं, तो आहे. त्यामुळे रोडच्या बाबतीमध्ये आहे, डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आहे, विमानतळाच्या बाबतीमध्ये आहे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहे, सगळ्या समावेशक सगळ्याच घटकांसाठी एकत्रित. लाडकी बहीण बंद होईल, लाडकी बहिणाची योजना बंद होईल, आता त्यांचीच तोंड बंद झाली आहे. सर, अजून एक प्रश्न होता की आज CSMTच्या स्थानकामध्ये आज शिवजयंती साजरी केली जाते, मात्र CSMT स्थानकात आज एक स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे. निश्चितपणाने जर त्या ठिकाणी त्या पद्धतीचे तरतूद असतील तर महाराजांच्या पुतळ्याला कोणाचा विरोध असू शकत नाही, पण शेवटी ही बाब तपासावी लागेल. प्रत्येक विभागाला न्याय द्यायचा प्रयत्न केला गेला आणि मला वाटतं 2-3 ज्या घोषणा केलेल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. लाडकी बहीण योजना, जी लोकांना वाटत होतं की हे फक्त निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे, ती आज कंटिन्यू होते. म्हणून ज्या करोडो बहिणी आहेत त्या खुश झाल्या. शेतकरी जो आता अवकाळी पावसामुळं त्रस्त होता, त्याला आता 2 लाखाचं कर्ज माफीची जी घोषणा झाली मोठी, त्याच्यामुळं शेतकरीसुद्धा आनंदित झालेला आहे की सरकार आपल्याकडं पाहते. विरोधकांनी जे काही आवाई उठवली होती की शेतकऱ्याकडे सरकारचं लक्ष नाही, तर त्यांना ही बसलेली चपराक आहे. म्हणून तुम्ही पाहिलं की अर्थसंकल्प सादर होताना कोणताही गोंधळ नाही, गडबड नाही, कोणत्याही विरोधात घोषणा नाही. विरोधकाला आता नेमकं बोलावं काय यासाठी सुद्धा आता अभ्यास करावा लागेल. आणि खोटं बोल पण रेटून बोल हे तुम्हाला 2 दिवसानंतर सोमवारी कळेल. सर, लाडक्या बहीण योजनेसाठी विविध खात्यांचा निधी हा वळवण्यात आला होता लाडकी बहीण योजनेकडे. तुमच्याही खात्याचा निधी तेव्हा वळवण्यात आलेला, तुम्ही तेव्हा नाराजीसुद्धा व्यक्त केलेली. आता काय प्रतिक्रिया आहे की आता तो वळू नये त्या लाडक्या बहीण योजनेकडे, त्यासाठी काही उपाययोजना केल्यात? हा बघा, हे सामूहिक जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. लाडकी बहीण योजना कोणत्या एका खात्याची नाही, सर्व सामूहिक जबाबदारी घेतली. म्हणून आता त्याच्यावर आम्ही भाष्य करत नाही. सरकारने जो काही धोरण निश्चित केलं त्या प्रमाणे आता माझ्या खात्यालाही सुद्धा गेल्या वेळेला 22,500 कोटीचा निधी होता,
आता तो 23,100चा झालेला आहे. म्हणून मला तेवढी वाढही करून त्यांनी दिली समाधानी आहात सर? निश्चित समाधानी आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल त्या ठिकाणी निधी आणखीन दिला जाईल. दादांचं स्मारक बनवण्यासाठी पण घोषणा केलेली आहे, परंतु त्यासाठी बजेट किती आहे हे सांगितलेलं नाही. बघा, स्मारकाचं बजेट सांगता येत नसतं. एकदा त्याचा पूर्ण सर्वे होणं, त्यांचा पुतळ्याची साईज असेल किंवा त्यांचं असलेलं बाकीचं सगळं जे आहे कामकाज ते सर्व पाहिलं जातं. म्हणून इंजिनियरकडून जोपर्यंत त्याची सर्व आखणी केली जात नाही, ज्याला एस्टिमेट म्हणतात, ती कितीचं असेल, ते 50 कोटीचं असू शकतं, 25 कोटीचं असू शकतं. जेवढाही निधी लागेल तेवढं सरकार देईल, एवढं मात्र निश्चित आहे.